मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। नमस्कार मॅडम, नमस्कार सर। समाचार वाणी आणि Reseal.in प्रेझेंट्स महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कारामध्ये तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन। काय नाव आहे सर आपलं आणि आपण कोणत्या शहरातून आला? धनराज राजपूत नाव आहे माझं, मी मुंबईहून आलो आहे। मॅम आपलं नाव काय? माझं नाव जयश्री राजपूत, मुंबईहूनच। अच्छा, काय उद्योग आहे आपला, काय बिझनेस आहे? आमच्या नवीन पिढीला आपल्या बिझनेस बद्दल काय सांगाल? यस, नक्कीच। माझा उद्योग जो आहे बालाजी सेफ्टी प्रोजेक्ट्स म्हणून कंपनीचं नाव आहे आणि मी कन्स्ट्रक्शन आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सेफ्टी नेट मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय करतो। हा पूर्ण बिझनेस माझा भारतभर मेट्रो सिटीमध्ये पसरला आहे आणि ॲज वेल ॲज आम्ही एक्सपोर्ट करतो। आणि नवीन पिढीला यासाठी प्रेरणा देणारा बिझनेस आहे की सेफ्टी अवेअरनेस खूप कमी आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, त्यासाठी हा नवीन बिझनेस नवीन पिढीला खूप प्रेरणादायी आहे। त्यानंतर नवीन पिढीसाठी हा जो तुम्ही आयोजक केला आहे महाराष्ट्र रत्न पुरस्कार, नक्की नवीन पिढीला हा प्रोत्साहन देणारा आहे आणि कुठल्याही आव्हानांना हा प्रेरणा देणारा आहे। नक्कीच नक्कीच सर। आणि काय अचीवमेंट्स काय आहेत सर आपल्या या उद्योगमध्ये? या उद्योगामध्ये अचीवमेंट तसाच एक व्यापारी म्हणून सांगतो की आमच्या अचीवमेंट जे असतात त्या याच्यापेक्षाही उंच भरारी करायची आहे। आणि याच्यामध्ये मेन अचिव्हमेंट जे बिग अचिव्हमेंट आमचं असं आहे की कुठल्याही कन्स्ट्रक्शन आणि बांधकाम क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणालाही कुठली प्रकारे इंजुरी होऊ नये, त्याचा कुठलाही परिवाराचा व्यक्ती त्याला कुठल्या प्रकारचं त्याचा होऊ नये, त्यासाठी सुरक्षा महत्त्वाची आहे। कारण तो व्यक्ती असला परिवारामध्ये तर सर्व काही परिवार चालेल। यासाठी आम्ही या क्षेत्रामध्ये अजूनही अवेअरनेस पसरू आणि सेफ्टी सुरक्षा जी आहे ती आम्ही पूर्ण भारतभर वाढवण्याचा प्रयत्न करू। नक्कीच सर, आज आपल्याला गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे, तर काय बोलाल मॅम? या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आज उभा आहात तर काय बोलाल याबद्दल? मी सगळ्यात पहिले तर प्राऊड फील करेल एक जे आम्हाला याच्यापर्यंत पोहोचलो आहे। शून्यातून जग निर्माण झालं आहे आमचं आणि त्यासाठी सगळ्या ह्या परिवाराला तुमच्या धन्यवाद मनापासून। थँक्यू मॅम, थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम तुम्हाला। कॉंग्रॅच्युलेशन्स सर, तुमच्या इथून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सर, थँक्यू। धनराज राजपूत, बालाजी सेफ्टी प्रोजेक्ट्सचे संस्थापक। मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात 2007 साली धनराज राजपूत यांनी बालाजी सेफ्टी प्रोजेक्ट्सची स्थापना केली। त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये विविध प्रकारच्या सेफ्टी नेट्स यांचा समावेश आहे। मुंबईतील मस्जिद बंदर येथील सुजाता चेंबर्समध्ये स्थित बालाजी सेफ्टी प्रोजेक्ट्सने देशभरातील बांधकाम प्रकल्पांना त्यांच्या सुरक्षा उपायांनी सुरक्षित केले आहे। श्री राजपूत यांच्या नेतृत्वामध्ये कंपनीने नवीन टेक्नॉलॉजी आणि ट्रेंड्स स्वीकारत आपल्या मूलभूत मूल्यांना जपले आहे। त्यांच्या या प्रयत्नांमुळे बालाजी सेफ्टी प्रोजेक्ट्स बांधकाम सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्टतेचे प्रतीक आहे। आज धनराज राजपूत यांना त्यांच्या दूरदृष्टी आणि यशस्वी वाटचालीसाठी महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे। आज बालाजी सेफ्टी प्रोजेक्ट्सला बेस्ट सेफ्टी नेट्स मॅन्युफॅक्चर कंपनी इन महाराष्ट्र हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि मी आता बालाजी सेफ्टी प्रोजेक्ट्सचे फाउंडर यांना पुढे बोलू इच्छितो। एकदा जोरदार टाळ्यांनी लेट्स वेलकम मिस्टर धनराज राजपूत। उद्योजकांचा सन्मान। गुड मॉर्निंग एव्हरीबडी। मी धनराज राजपूत, शिरपूर येथील थांडणे माझं गाव आहे आणि माझी कंपनी स्थापित आहे बालाजी सेफ्टी प्रोजेक्ट्स इन मुंबई। माझ्या कंपनीचे प्रोफाईल आहे की जे बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रामधील सुरक्षा सेफ्टी नेट्स आणि सुरक्षा सेफ्टीचे इक्विपमेंट्स पुरवणे। हा माझा बिझनेस 2007 मध्ये मी सुरुवात केला। तर हा बिझनेस ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या इंडस्ट्री असतात आणि ज्या मेट्रो सिटीमध्ये हाय राईज कन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंग म्हणतात त्यावेळेस जो ॲक्सिडेंट होतो
की एखादा फॉल प्रोटेक्शनसाठी आम्ही सेफ्टी नेटचे आमचं बेबी प्रोडक्ट आहे आणि ते पूर्ण भारतभर आम्ही पूर्ण मेट्रो सिटीमध्ये हा मॅन्युफॅक्चरिंग करून सप्लाय करतो. तसंच आमच्या स्पेसिफिक काही कंट्रीमध्ये आम्ही हे प्रोडक्ट एक्सपोर्ट पण करतो आहे. आज ज्याप्रमाणे त्यांनी माझं एक हेवी दाखवला की ज्याची सुरुवात म्हणजे प्रत्येकाची सुरुवात व्यापारी माणसाची एक शून्यातून आणि एक स्वकष्टातून आणि एक इमानदारीतून होते. त्यावेळेस त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ना त्याला घाबरण्याची भीती असते, ना हारण्याची, ना त्याला त्याचं नाव निर्माण करण्याची त्याला भीती नसते आणि गरजही नसते. हे आपोआप होतं. आणि जेव्हा आपोआप होतं आपल्याकडे जिवंत उदाहरण आहे की आपल्याला शाबासकी देण्यासाठी रिसील सारखे जे अभियान आहे की आपल्या उद्योजकांना प्रोत्साहन देऊन आणि उद्योग वाढला तर साहजिक महाराष्ट्राचा विकास होईल आणि महाराष्ट्र पुढे गेला तर त्याचा एक भारतामध्ये मोठा ठसा उमटेल. म्हणून उद्योजक म्हणून हे व्यापारीचा एक मोठा रोल असतो. म्हणून रिसीलचे जे फाउंडर आहे मिस्टर सुधीर सर हे खरोखर हे रत्नपारखी आहेत आणि त्यांनी अकरा 6,000 ते 10,000 लोकांमधून त्यांनी आपल्याला निवडक लोकांना इथं बोलवून आणि आपला सन्मान करणं म्हणजे आपल्याला एक मोठी शाबासकी आहे. आणि पुढे आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्या कंपनींना जे बी आव्हान येतील त्याला मिळणारी एक प्रेरणा आहे. कारण या यशामागे या मेहनतीमागे प्रत्येक व्यापाराचं मेहनत असते, एक इमानदारी असते. पण याच्यासाठी आपल्यासोबत आपला मित्र परिवार असो, आपले फॅमिली असो, या आपली खास करून माझ्या या सहवासामध्ये माझ्या या पुरस्काराच्या मागे माझी आईची खूप मेहनत आहे. सौभाग्यवती माझी पत्नी सायली यांची खूप मोठा पाठिंबा आहे, मित्र परिवार आहे. आणि त्यासोबतच मी आज एकदम शून्यातून विश्व निर्माण करून मी हे सांगायचं कारण असं आहे की हे शून्यातून विश्व निर्माण करून 2007 मध्ये एक सिंगल बॅग घेऊन मी मुंबईत प्रयाण केलं आणि एकदम अगदी झिरोतनं आज पूर्ण विश्वभर भारतभर आमचं सेफ्टी नेट हे बेबी प्रोडक्ट म्हणून सर्व ठिकाणी ओळखलं जातं. म्हणून त्याद्वारे जेव्हा हे आपण कार्य करत असतो प्रत्येक व्यापाऱ्याला कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा नसते. पण जेव्हा रक्तपारखी लोक सुधीर सरांसारखे लोक येतात आणि ते आपल्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार देतात. नक्कीच हा पुरस्कार जरी एक फ्रेम असेल, ओके, एक ट्रॉफी असेल आपल्या घरामध्ये, पण हा पुरस्कार बघितल्यानंतर जेव्हा आपण हा पुरस्कार बघू या नवीन पिढी हा पुरस्कार बघेल तर नक्की नवीन पिढीला चालना मिळेल. आणि ज्यावेळेस आपण कुठलाही उद्योग व्यवसाय करताना ज्यावेळेस कुठली आव्हान आपल्याला येतील त्यावेळेस नक्की आपल्याला हा पुरस्कार आपल्याला मोटिवेट करेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. The first category of award is Best Safety Nets Manufacturer Company in Maharashtra, and the award goes to the founder of Balaji Safety Projects, Mr. Dhanraj Rajput. राष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान, मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान.